हॅलो फ्रेंड्स, मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे. आणि आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी अशी रेसिपी आहे. तुम्हाला जर खूप चमचमीत खाण्याला नको असेल आणि खूप काहीतरी वेगळं खायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. आजची रेसिपी खूप सुटसुटीत आणि सोपी आहे आणि ज्यांना जास्त स्पायसी आवडत नाही आहे, एकदम साधं आवडतं जेवायला आणि हेल्दी काहीतरी हवं असतं, त्यांच्यासाठी हे नाश्त्यामध्ये किंवा तुम्ही डिनर लंचमध्ये पण खाऊ शकता, जे वेट लॉस करत असतील किंवा वेट मॅनेजमेंट करत असतील. तर रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे मी एक बाउल घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी इथं 2 वाट्या ओट्स घेतलेले आहेत. हे अख्खे स्टील ओट्स आहेत. तर हे मी घेतलेत आणि ह्याच्यामध्ये आपण आता पाणी घालायचं आहे. पाणी इतपतच घालायचं आहे की ते ओट्स फक्त भिजतील, जास्त पाणी घालायचं नाही आहे, म्हणजे ते सोक करून घेतील तेवढं पाणी. आणि हे हेल्दी असल्यामुळं तुम्ही नक्की यूज करू शकता या पद्धतीने आणि टेस्टी पण होतात. मग ते बघा, इथे मी फक्त ते भिजण्यापुरतं पाणी घातलेलं आहे. नंतर हे पाणीसुद्धा पूर्ण सोकून घेतील ते. आणि हे 10 मिनटं ठेवूया, म्हणजे छान सोक होतील. इथे आपले सोक झालेत, 10 मिनटं झालेत. हे बघा, थोडंसं त्याच्यामध्ये आता स्टार्च बाहेर आलेलं आहे, थोडेसे चिकट झालेले आहेत, त्याच्यामुळे ते छान होतील. आता इथे मी एक छोटा कांदा आहे, तो बारीक चिरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर एक छोटी ढोबळी मिरची आहे, शिमला मिरची म्हणू शकतो, तर ती पण मी बारीक चिरून घेतलेली आहे. आणि एक छोटासा टोमॅटो आहे, तो पण बारीक चिरून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये पूर्ण घातलेला आहे. आणि चवीप्रमाणे मीठ घातले आहे मी याच्यामध्ये. त्याच्यानंतर 2 चमचे मी बेसन घेतलेलं आहे. बेसननी बाइंडिंग छान होतं आणि चवही वाढते आणि हे डाएटमध्ये चालतं. इथे 2 चमचे मी रवा घेतलेला आहे. रव्याने थोडासा सॉफ्टनेस पण येईल. तर 2 चमचे रवा आपला झाला आहे घालून. त्याच्यानंतर एक 3-4 मिरच्या घेतल्यात हिरव्या मी. तुम्ही लाल मिरचीही घेऊ शकता किंवा मिरची थोडी तिखट हवं असेल तर वाढवूही शकता. इथं फ्रेश कोथिंबीर मी घातली आहे भरपूर सारी. त्याच्यानंतर अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घातली आहे. तुम्ही असं आलं लसूण कापून पण घालू शकता. तर हे मी सर्व मिक्स करून घेते आता, म्हणजे हे सगळं बाइंड होईल, एकजीव होईल. तर हे छान आता आपण मिक्स करून घेऊया. तुम्ही इथे हाताने पण मिक्स करून घेऊ शकता. आणि ही रेसिपी खूप टेस्टी आणि खूप हेल्दी आहे. तुम्ही नक्की एकदा करून बघा. माझी खात्री आहे की तुम्हाला हे नक्की आवडेल. केल्यानंतर तुम्हाला खरंच जाणवेल की आपण जास्त तेलकट नाही खाणार आहोत. तर इथे मी पॅन गरम केला आहे आणि एक 2-3 चमचे पॅनवर ठेवलेत, पॅनवर घातलेत मी तेलाचे. आणि आपण हे पसरून घेणार आहोत त्याच्यानंतर तेल. आणि अगदी तुमचं नॉनस्टिक चांगलं असेल तर तुम्ही अगदी 1 चमचा तेल घातलं तरी चालणार आहे, ते सुद्धा छान आहे. इथे मी चमच्याने असे छोटे छोटे गोल आपले कटलेट छान होतील असे या पद्धतीने घालून घेते आहे. आणि जेवढे बसतात तेवढे मी घालणार आहे याच्यामध्ये. ते असे छोटे छोटे आपण घालून घेऊया. आणि हे अजिबात पॅनला चिटकत नाहीत. तुम्ही नक्की करून बघा. आणि दिसायलाही बघा, ह्याच्यामधल्या भाज्या वगैरे छान दिसतात. तुम्ही अजूनही ह्याच्यामध्ये गाजर वगैरे घालू शकता, जेवढ्या भाज्या तुम्हाला घालता येतील. माझ्याकडे आत्ता जेवढ्या होत्या तेवढ्या मी घातलेल्या आहेत. तर हे असे बघा, इथे माझे 6 बसलेले आहेत पॅनमध्ये. तर ह्याच्यावर मी थोडेसे तीळ घालणार आहे. तिळाने टेस्ट पण वाढते आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतं. तर आपण ह्याच्यावर थोडे थोडे असे तीळ घालून घेणार आहोत. तर हे आपण एका बाजूनी छान भाजून घ्यायचं आहे. एक 5 ते 7 मिनटं आपण ह्याला झाकण ठेवूया, म्हणजे हे आतूनही छान शिजतील. तर हे 5 ते 7 मिनटं आपली झालेली आहेत. एक बाजू आपली पूर्ण भाजून झालेली आहे. तर हे आपण सगळे पलटून घेऊयात. आणि खालनं अजिबात चिटकत नाहीत बघा, तुम्ही अजिबात चिटकलेले नाही आहेत. हे सगळे आपण आता पलटून घेऊयात. आणि दुसरी बाजू पण आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. तर हे कमी तेलात होणारा पदार्थ आहे आणि झटपट होणार आहे, जास्त वेळ पण लागणार नाही आहे. आणि तुमच्या हेल्थवाईज जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता आणि खाऊ शकता. तुम्ही एकदा नक्की करून बघा. मला खात्री आहे तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी. आणि ज्या लोकांना हेल्दी जास्त आवडतं ते नक्कीच खाऊ शकतात. इथे गरज वाटली तर थोडंसं तेल तुम्ही घालू शकता. आणि दुसरी बाजू पण आपण छान भाजून घेणार आहोत खरपूस.
हे बघा, इथे दुसरी बाजू पण आपली खूप छान झालेली आहे आणि हे तीळ पण किती सुंदर दिसत आहेत बघा त्याच्यावर. आणि ते आता भाजले गेल्यामुळं अजून असे छान खरपूस छान झालेत आणि चवीला पण खूप सुंदर लागतात. आणि तुम्ही नक्की हे चटणीबरोबर सॉसबरोबर खाऊ शकता आणि लहान मुलांना देखील तुम्ही देऊ शकता, कारण जास्त तेलकट चमचमीतपेक्षा हे पदार्थ आपण नक्कीच देऊ शकतो. तर हे मी आता काढून घेते आहे, सगळे आपण बाजूला काढून घेऊया ताटामध्ये. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला सांगा. आणि तुम्ही ही केली रेसिपी तरी मला सांगा की कशी झाली आहे ती, आणि तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे. तर इथे आपण सर्व करूया. हे बघा किती छान दिसत आहेत, सुंदर अगदी झालेले आहेत आणि क्रिस्पी झालेले आहेत. आतून सॉफ्ट आणि वरनं क्रिस्पी असे झालेले आहेत. आणि ओट्स हे हेल्दी आहेत आणि फायबरस आहेत, त्यामुळे तुमचं पोटही साफ होतं ओट्समुळं आणि ॲसिडिटीही होत नाही. तर तुम्ही हे नक्की करून बघा. आणि ही रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा चॅनलला. आणि तुम्ही असंच मला मोटिवेशन देत राहा नवीन नवीन रेसिपीसाठी.